नमस्कार, मी आकाश जाधव. सध्याला ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या किंवा पीजीच्या फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत किंवा संपलेल्या आहेत. साधारण ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला ज्या वेळेला मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयरवाल्या मुलांना किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे करायचं काय फायनल इयरच्या मुलांना, मला असं वाटतं त्यासाठीचा सध्याला सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे बँकेच्या परीक्षा, IBPS बँक परीक्षा. त्याच्या पाठीमागं भरपूर कारणं सुद्धा आहेत. त्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण चालू असल्यामुळं सध्याला केंद्राची आणि त्याच्यानंतर लगेच नोव्हेंबरमध्ये निवडणूक असल्यामुळं सप्टेंबरपासून पुढे राज्याची आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि राज्याची जी आहे ती नंतर लागू होऊन जाईल. मधल्या काळामध्ये ह्या काळामध्ये जी आहे डिसिजन मेकिंग ही खिळखिळी होते आणि त्यामुळं असं सेक्टर विद्यार्थी शोधतात की त्याच्यामध्ये कंटिन्युअस एकानंतर एक ॲडव्हर्टिजमेंट पाहिजे. आणि असं सगळ्यात महत्त्वाचं सेक्टर जे पुढे आलेलं आहे ते आहे IBPSच्या बँक परीक्षा. मागच्या 2009-10 पासून जी बँकांची भरती एक्सप्रेस सुरू आहे ती अजूनही थांबायचं नाव घेत नाही आहेत. तर अशा बँक परीक्षांसाठी आपली नवीन बॅच प्रारंभ 4.0 ही स्टार्ट होते 25 एप्रिलला दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये. आपल्याला त्या बॅचबद्दल माहिती ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बँकिंग ॲस्पिरंट असाल आणि आधीपासून तयारी करत असाल तर ह्या व्हिडिओची माहिती आपल्या अशा नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे सध्या फर्स्ट इयरची एक्झाम पास करून पुढे आहेत, सेकंड इयरची एक्झाम पास करून पुढे आहेत किंवा फायनल इयरची एक्झाम आता दिलेली आहे. आतापासून पुढे साधारणतः 4-6 महिने जर त्यांनी व्यवस्थित बॅच केली, त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा फर्स्ट इयर झालं असेल, सेकंड झालं असेल थर्ड इयर, कॉलेज स्टार्ट होईपर्यंत त्यांचा एक ॲप्टिट्यूडचा पहिला राऊंड जो आहे तो होऊन जातो. सध्याला आपली ही जी बॅच आहे त्या बॅचचं नाव आहे प्रारंभ 4.0. ही बॅच आपल्याला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, कम्प्युटर ह्याच्याशिवाय ॲग्रिकल्चर सहित तुम्हाला मिळणार आहे. ॲग्रिकल्चर सहित ही बॅच असेल 25 एप्रिलला 12:30 ते 5:30. पहिले एक विद्यार्थ्यांना 4 ते 5 दिवस 25 ते 30 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना डेमो सेशन अटेंड करून साधारणतः फॅकल्टीचे फीडबॅक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहता येतील. समाविष्ट विषयांची यादी सुद्धा ती दिलेली आहे आणि पत्ता आपला जो आहे तो सुद्धा इथे मेन्शन आहे, सोबत कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे. आता इथून थोडंसं पुढे आपण ही बॅचची माहिती, बॅचमध्ये तुम्हाला काय काय असेल तर विषय तुमचे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, सामान्य ज्ञान, कम्प्युटर आणि सोबत ॲग्रिकल्चर हा सुद्धा विषय असणार आहे. सर या एक्झामचं टार्गेट काय असेल तर जरी मी तुम्हाला बोलताना IBPS बँक परीक्षा म्हणत असेल तरीसुद्धा एक समजून घ्या की त्या फक्त बँक एक्झाम पुरता मर्यादित नाहीत. त्या सिलेबस जो आहे ह्या सगळ्यांचा सिलेबस म्हणून बँकांपुरता मर्यादित नाही, पण मागच्या काही वर्षापासून बँकांमध्ये रिक्रुटमेंट खूप मोठ्या प्रमाणात होते म्हणून आपण त्याला बँक एक्झाम म्हणतो. हा सेम सिलेबस तुम्हाला बँकेच्या परीक्षेसाठी लागून जाईल. त्याच्याशिवाय हाच सिलेबस तुम्हाला इन्शुरन्सच्या परीक्षा लागून जाईल. जे विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयरचे आहेत आणि त्यांना असं वाटतं की मी नोकरीऐवजी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पुढे MBAसाठी पुढे जावं, हाच सिलेबस तुम्हाला MBAच्या परीक्षांना सुद्धा लागू होईल. तर बँकिंग, इन्शुरन्स, MBA ह्या परीक्षांना डायरेक्टली लागू होतो आणि काही तत्सम एक 80% सिलेबस हा लागू होऊन जातो स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेच्या परीक्षेला. 100% तुम्ही हा सिलेबस वापरू शकता बँकेच्या परीक्षेला, इन्शुरन्सच्या परीक्षेला आणि MBA एंट्रन्स परीक्षांना. साधारणतः 80% पार्ट जो आहे तो SSC आणि रेल्वेच्या परीक्षेला, SSC आणि रेल्वेला एक्स्ट्रामध्ये ॲडव्हान्स मॅथ्स आणि GKचा पार्ट येतो, तेवढंच काय ते. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या एक्झाम ज्या आहेत त्याची तयारी करू शकता. तुम्हाला असलेल्या फॅसिलिटीजमध्ये तुमची डेली काउन्सिलिंगला माझ्यासहित पूर्ण टीम अवेलेबल असते. वीकली ऑनलाईन टेस्ट, वीकली ऑफलाईन टेस्ट आपली प्रत्येक संडेला होत असते. मागच्या संडेला झाली होती, ह्या संडेला एक पुढे कंटिन्यू असेल. त्यानंतर ॲग्रिकल्चरच्या टेस्टसुद्धा त्या वेगळ्या होतात. ज्यांचं BSc ॲग्रिकल्चर झाले त्यांच्यासाठी एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना मिळतं. डाऊट क्लिअरिंगचा पार्ट हा आमच्याकडून आणि सोबत डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीकडून सगळ्यांकडून अवेलेबल असतो. इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी सध्याला मी महाराष्ट्रापर्यंत नाही आहे, भारतामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन आणि मी खूप जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी बोलतो. तुमच्यापैकी काही लोक नवीन असतील तर तुम्ही जुन्या व्हिडिओचे रेफरन्स, कमेंट बाकी सगळ्या बघितल्या तर भारतामध्ये सध्याला सगळ्यात बेस्ट टीम इंटरव्ह्यूसाठीची ही संकल्प एज्युकेशनची आहे. कारण की आपल्याकडे इंटरव्ह्यूसाठी येणारा मुलगा हा वरती काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याचा मुलगा आपल्याकडे इंटरव्ह्यूच्या द्वारे येतो. तर इंटरव्ह्यूचा पार्ट हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे कारण की त्याचं वेटेज 20 ते 25% ह्या याच्यामध्ये वेटेज पडतं. काही एक्झामला 20%, काही एक्झामला 25%. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला इंटरव्ह्यू हा पार्ट महत्त्वाचा वाटत नसेल तर 1 एप्रिलला ज्या मुलांचे काही निकाल, भरपूर मुलांचे काही निकाल 1 मार्काने, अर्ध्या मार्काने, 1.5 मार्काने गेलेले आहे, अशांना विचारा
की इंटरव्ह्यूचं महत्त्व काय आहे ते. सोबत ग्रुप ॲक्टिव्हिटी असतात विद्यार्थ्यांना सगळ्या विषयांच्या, क्वांट, रिजनिंग, इंग्लिश. आणि रीडिंग रूम ही मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी असलेल्या फीसमध्ये विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून दिली आहे. तर ही साधारणतः टीम विषयाचे शिक्षक आहेत. बाकी निकालांबद्दल बोलायचं झालं तर संकल्प एज्युकेशन ही महाराष्ट्रातली पायनियर इन्स्टिट्यूट आहे बँक एक्झामसाठीची. जर का बँक एक्झामचा मागचा 10-15 वर्षाचा एक वेगळा इतिहास लिहायचा असेल तर मला असं वाटतं बँकेच्या निकालामध्ये आपल्याला एक पर्व संकल्प एज्युकेशनच्या आधीचं आणि संकल्प एज्युकेशनच्या नंतरचं अशा पद्धतीनं बायफर्केशन जे ते करावं लागेल. कारण की आपण खाली जसं एक टर्म आहे राजकारणामध्ये की चांद्यापासून बांद्यापर्यंत, आपण सिंधुदुर्गपासून ते गडचिरोलीच्या चामोर्शीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये सेमिनारच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. त्यामुळे मागच्या जवळपास 10-15 वर्षापासून आपले 11,000+ निकाल आहेत. त्यातले 7,500 ते 8,000+ हे नॅशनलाइज सरकारी बँकांमध्ये आहेत आणि पूर्ण मिळून 11,000+ रिझल्ट संकल्प एज्युकेशनचे त्याच्या स्थापनेनंतर आहेत. त्यामध्ये 2,500+ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, 2,500+ PO आणि 6,000+ असिस्टंट किंवा क्लर्क तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या वेगवेगळ्या नॅशनलाइज आणि प्रायव्हेट बँकांमध्ये. नॅशनलाइज प्रायव्हेट बँक, इन्शुरन्स कंपन्या, सरकारी इन्शुरन्स कंपन्या, त्यानंतर रेग्युलेटरी बॉडीमध्ये RBI, नाबार्ड यामधले आपले हे निकाल आहेत. आपण अजून पुढे जाऊयात. लेटेस्टमध्ये ज्या वेगवेगळ्या परीक्षा झाल्या आहेत ह्या वेगवेगळ्या परीक्षा आणि परीक्षांचे हे निकाल तुमच्यासमोर आहेत. सध्याला ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आपलं जे सेंटर आहे ते छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथे एकदम सेंट्रलाइज लोकेशन पैठण गेटला लागून आहे. फक्त आपण त्याची एक छोटीशी टूर करूयात ज्यामध्ये ही बिल्डिंग, त्याच्यामध्ये हे काउन्सिलिंगचे आणि आपले काउन्सिलिंग केबिन म्हणा किंवा विद्यार्थ्यांना गायडन्स करायचं असेल तर तो वाला पार्ट. तिथून पुढे एन्क्वायरी केबिन, हे क्लासरूम विथ डिजिटल बोर्ड आहेत तुम्हाला. तिथून पुढे आपण जर पाहिलं अभ्यासिका ही मुलींची आहे, मुलांची अभ्यासिका सेपरेट आहे. मुलींच्या अभ्यासिकेची कॅपॅसिटी ॲप्रॉक्स 70 आणि मुलांच्या अभ्यासिकेची कॅपॅसिटी ॲप्रॉक्स 110 ते 120 अशी उपलब्ध करून दिलेली आहे. अभ्यासिकेचा टाईम सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत असतो. विद्यार्थ्यांचे काही डाऊट असतील ते पहिल्यांदा मी वन बाय वन घेतो की ऑफलाईन बॅच बेसिकपासून होईल का? त्याचं उत्तर आहे हो. ॲडिशन सबट्रॅक्शनपासून बॅच होईल. डेमो लेक्चर करता येतील का? त्याचं उत्तर आहे हो. 25 ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला डेमो लेक्चर जे ते करता येतील. जे काही जुने विद्यार्थ्यांची बॅच पाठीमागे सुटलेली आहे अशा विद्यार्थ्यांना बॅच रिपीट करावी का? तर पाठीमागे जर तुम्ही बॅच व्यवस्थित कंप्लीट केलेली नसेल तर हो, तुम्ही बॅच व्यवस्थित करावी. पण बॅच व्यवस्थित झालेले आहे, काही एखाद दुसरा टॉपिक बाकी आहे तर तो इतर बॅचेसमध्ये सुद्धा कंप्लीट करता येईल. जे विद्यार्थी ऑनलाईन मोडमध्ये संकल्प एज्युकेशनशी आपल्या प्रथम ॲपशी जोडले गेलेत, जर अशा विद्यार्थ्यांना ही बॅच करायची असेल तर त्यासाठी प्रोसेस काय, तर त्यांनी येऊन स्ट्रेट ते ॲडमिशन घेऊ शकतात. आणि सोबत ज्या ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईनमध्ये करायची आहे त्यांनी ऑनलाईनच्या फॉर्मॅटमध्ये जी फीस भरलेली आहे त्याच्या अर्धी फीस मायनस होऊन साधारणतः त्यांना तो सुद्धा बेनिफिट घेता येईल. सध्या लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती, आता त्याची काही जास्त आवश्यकता नाही आहे. IBPS SO ॲग्रिकल्चरची तयारी ह्याच फीसमध्ये होईल का? तर हो, ह्याच फीसमध्ये होईल. आणि ह्याच फीसमध्ये तुमचं सिलेक्शन कधी हो, तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूची तयारी ह्याच फीसमध्ये अर्थात तुमची 4 महिन्याच्या ॲडमिशनसाठी फीस एका टप्प्यात 18, 2 टप्प्यात 19 आणि एका वर्षाची फीस एका टप्प्यात 24, 2 टप्प्यात 25 अशी आहे. पण इंटरव्ह्यू तुम्हाला माईट बी होऊ शकतं की तयारीच्या 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी कधीही तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येऊ. तुमची इंटरव्ह्यूची तयारी ह्याच फीसमध्ये जे ते इन्क्लूड केलेली आहे. ॲग्रिकल्चर ह्यामध्येच इन्क्लूड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कॉमर्स झालेले विद्यार्थी या व्हिडिओला पाहत आहेत, अकाउंट्सचा पार्ट तुम्हाला जो महावितरणाला अकाउंट्सचा पार्ट लागतो तो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये प्रॉपर बॅच घेऊन सुरू करणारी आणि शेवटपर्यंत नेणारी संकल्प एज्युकेशन ही एकमेव संस्था आहे. ह्यानंतरही तुम्हाला अकाउंट्सच्या वेगवेगळ्या जागा निघाल्या तर आपल्याकडे फुल टाईम फॅकल्टी समीर देशमुख सर हे जे आहेत हे तुम्हाला गाईड करायला तयार आहेत त्याबद्दल. आणि जसं सध्या ते महावितरणच्या एक्झामला गाईड करत आहेत, तुमच्या अपकमिंग सगळ्या एक्झामला ते ह्याबद्दल गाईड करतील. थोडंसं पुढे या. पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी असेल तर ऑफलाईन बॅच प्रत्येक महिन्याला एक होत असते. ही एप्रिलमध्ये आहे. मेमध्ये मिड मेच्या आसपास ऑफलाईन होईल आणि मे एंडिंगच्या आसपास पुन्हा आपल्या प्रथम ॲपवर ऑनलाईन बॅचसुद्धा सुरू होऊन जाईल. ह्यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या डिस्कशन ॲक्टिव्हिटी आहेत जे सकाळी 6 वाजेपासून चालू होतात. आता ॲक्टिव्हिटीज फॉर ओल्ड स्टुडंट ह्या मेन्सची ॲक्टिव्हिटी हळूहळू जसं तुम्ही जूनमध्ये आलात किंवा जूनपासून पुढे आलात तर मेन्स एक्झामसाठीची ॲक्टिव्हिटीसुद्धा स्टार्ट होतील.
आजूबाजूला हॉस्टेल, मेस आणि रेडिंगची व्यवस्था आहे का? जर बाहेरगावचे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतायत तर हो, आजूबाजूला संकल्प एज्युकेशनच्या बिल्डिंगपासून एक आपण 200 किंवा 300 मीटरच्या एरियामध्ये गेलं तर तुम्हाला कमीत कमी 50+ हॉस्टेल, 30 ते 40+ मेस आणि 50+ रिडिंग, साधारणतः हा एवढा पार्ट जो आहे तो तिथल्या 400-500 मीटरच्या एरियामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जर ह्याबद्दल तुम्हाला काही इश्यूज असतील तर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. थोडं पुढे या. हे या वर्षीचे संकल्प एज्युकेशनचे दैदिप्यमान रिझल्ट्स आहेत, ज्यामध्ये 50+ विद्यार्थ्यांचं IBPS PO ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. IBPS POच्या शिवाय माझं असं म्हणणं होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल, तुम्ही कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये जा. नॅशनलाइज बँकेमध्ये गेल्याच्यानंतर एखादा एम्प्लॉई तिथला ज्याचं वय 20-21 पासून ते 30-32 पर्यंत असेल, त्यांना तुम्ही संकल्प एज्युकेशनचा फीडबॅक विचारा. मला कॉन्फिडन्स आहे की त्यापैकी मॅक्सिमम लोकांना संकल्प एज्युकेशनबद्दल माहिती असणारच आहे. सोबत महाराष्ट्रामध्ये कितीतरी बँका अशा आहेत ज्या बँकांच्या ब्रांचेस ज्या आहेत, ब्रँच मॅनेजरपासून ते बँकेमधले ऑफिसर, क्लर्क इथपर्यंत वरून खालपर्यंत जो काही 10, 12, 15चा स्टाफ आहे, सगळ्याच्या सगळा संकल्प एज्युकेशनमधून शिकलेला आहे. अशा भरपूर ब्रांचेस सध्या महाराष्ट्रात आहेत. मी फक्त तुम्हाला संकल्प एज्युकेशनची लेगसी त्या माध्यमातून सांगण्याचा जिथे प्रयत्न करतोय. हा वाला पार्ट. पुढे क्लरिकल IBPS क्लर्कचे हे निकाल, अजून SBI POचे हे निकाल आहेत. त्याच्यानंतर IDBI JAMचे निकाल आहेत बघा. हे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, ग्रामीण बँकेचे असिस्टंट, ग्रामीण बँकेची PO, साधारणतः हे सगळे निकाल तुमच्यापर्यंत जे आहेत ते ठेवलेले आहेत. मागच्या काही दिवसाआधी आपण 7 एप्रिलला, मागच्याही वर्षी आणि ह्याही वर्षी फेलिस्ट्रेशन घेत असतो, तर ह्या वर्षीच्या 7 एप्रिलला खूप मोठं, इनफॅक्ट मी तो महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं फेलिस्ट्रेशनचा इव्हेंट बँक एक्झामसाठीचा हा संकल्प दरवर्षी ऑर्गनाईज करते, एक्सेप्ट कोविडच्या वर्षांमध्ये. तुमच्या बॅचमध्ये क्वांट, LR, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यूज हे सगळा पार्ट होणार आहे. क्वांटचा पार्ट मी, आकाश जाधव, माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर असतील. रिझनिंग तुमचा अमोल पाटील सर घेतील. क्षितिज भालेराव सर या बॅचचं इंग्लिश तुमचं पहिल्यापासून शेवटपर्यंत घेतील. GAचा पार्ट आतिश शिंदे सर आणि बँकिंग वरचा पार्ट निखिल डांगे सर वर करतील. ॲग्रिकल्चरचा पार्ट प्रशांत ढोले सर आणि सोबत सतीश जगताप सर असतील. इंटरव्ह्यूचा पार्ट निखिल डांगे, जयंत मोकाशी, सुहास ढमढरे आणि सोबत अभिषेक गायके. साधारणतः एवढी स्ट्रॉंग टीम आहे. तर त्यामुळं होतं कसं की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लास करता, तुम्ही एका विषयाला एक शिक्षक, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा कोणता शिक्षक आहे तर इंटरव्ह्यूला इंग्लिशचा फॅकल्टी ॲडजस्ट करून घेतो. तसं झालं नाही पाहिजे. इंटरव्ह्यू हे त्यासाठी लागणारा स्किल सेट हा वेगळा आहे. फक्त त्याला इंग्लिशमध्ये बोलता येतं म्हणजे तो चांगला इंटरव्ह्यू घेऊ शकतो असं नाही. त्यामुळं इंटरव्ह्यूचा पार्टही वेगळा पाहिजे. त्यामुळं मी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA शिवाय कम्प्युटर, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूचा पार्ट, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्यामुळं वेगळी वेगळी टीम जी आहेत ती उपलब्ध करून दिलेली आहे, सो दॅट विद्यार्थ्यांना व्यवस्थित गायडन्स मिळाला पाहिजे. तर ह्या पद्धतीनं आहे. सर ह्या सगळ्या एक्झामबद्दल झालं, पण फॅकल्टीपैकी कुणी साधारण स्वतःचे त्यांचे निकाल आहेत का? तर इथे तुम्हाला जेही फॅकल्टी सध्या दिसत आहेत बघा, ही फॅकल्टीची यादी आहे. ह्या फॅकल्टीचे निकाल तुम्ही एकीकडे ठेवा आणि महाराष्ट्रातल्या इतर सगळ्याही फॅकल्टी, मी महाराष्ट्रातल्या म्हणतोय, संभाजीनगरमध्ये नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या इन्स्टिट्यूट आणि सगळ्या इन्स्टिट्यूटचे सगळ्या फॅकल्टी एकीकडे ठेवा. हे फक्त एवढ्या लोकांचे निकाल जे आहेत ते ह्या सगळ्यांपेक्षा जास्त आहेत. हे एकदम मी जबाबदारीने म्हणतोय. महाराष्ट्रातील सगळ्या इन्स्टिट्यूटमधले सगळे शिक्षक आणि त्या सगळ्यांचे म्हणून निकाल. अर्थात ह्या शिक्षकांनी जे ते स्वतःला ह्या एक्झाममध्ये सिद्ध केलेलं आहे. कसं तर मी तुम्हाला समजून सांगतो. मी आकाश जाधव, माझं IBPS PO 5 वेळेस, SBI PO 2 वेळेस, युनायटेड इंडिया इन्शुरन्स 1 वेळेस, SSC CGL ऑल इंडिया रँक 50 1 वेळेस आणि त्याशिवाय MBA एंट्रन्समध्ये कॅटच्या क्वांटमध्ये 99% हे 2 ते 3 वेळेस. साधारणतः हे निकाल आहेत. तिथून पुढे अभिषेक गायके सर जे तुम्हाला इंटरव्ह्यूला गाईड करतील, त्यांचाही जवळपास तितकाच स्टेट बँक ऑफ इंडियाचे 2, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, LIC मध्ये AO, नॅशनल इन्शुरन्समध्ये AO, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एक्झाममध्ये त्यांचा ऑल इंडिया रँक 6 होता. SSC CGLमध्ये त्यांचा ऑल इंडिया रँक 49 राहिलेला आहे. त्याशिवाय प्रशांत ढोले सर भारतातलं एकमेव ॲग्रिकल्चरचा असा फॅकल्टी ज्यांनी IBPS AFOची एक्झाम 3 वेळेस क्रॅक केलेली. 1 वेळेस 2 वेळेस क्रॅक केलेल्या फॅकल्टी तुम्हाला भरपूर सापडतील. 3 वेळेस, आणि अशा वेळेला ज्या वेळेला एक्झामचा सिलेबस जो होता तो सगळ्यात जास्त व्होलाटाईल होता, खूप अवघड होता. 2019, 20 आणि 21 तुम्ही ॲग्रिकल्चरच्या ह्या काळामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना विचारा,
अशा वेळेला त्यांनी ॲग्रिकल्चरच्या एक्झाम तिन्ही वर्षी क्रॅक केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही बँकांमध्ये जॉब केलेले आहेत. आता सध्या फुल टाईम ते संकल्प एज्युकेशनमध्ये ॲग्रिकल्चरची धुरा सांभाळत आहेत. कॉर्पोरेटसुद्धा एक्सपिरियन्स आहे त्यांना. अमोल पाटील सरांचेही जे आहेत युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून सिलेक्शन आहे. RRB POच्या एक्झाममध्ये ते क्वालिफाईड आहेत. पुढे क्षितिज भालेराव सर सध्या महाराष्ट्रामध्ये जितकेही इंग्लिशचे फॅकल्टी आहेत त्यापैकी एकमेव फॅकल्टी जे विद्यार्थ्यांकडून चॅलेंज करून घेऊन टेस्ट देतात आणि प्रत्येक एक्झाममध्ये 30 पैकी 30 मिळवतात. सध्याला जेवढे काही ॲक्च्युअल एक्झाम झाले त्यांचे सगळे आपण स्क्रीनशॉटसुद्धा एक्झामचे आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ABD संकल्पला शेअर करत असतो. तर त्यांचं IBPS क्लर्कमध्ये इंग्लिश 30 आउट ऑफ 30, ॲक्च्युअल एक्झाममध्ये म्हणतोय, मॉक एक्झाममध्ये तर आहेच. RBI असिस्टंटला 30 आउट ऑफ 30, सेबी ग्रेडेला 25 पैकी 25, SSC CGLला 50 पैकी 50, अशा पद्धतीनं त्यांचं जे आहे ते स्कोअर राहिलेलं आहे. तर सगळ्यांची मी 25 एप्रिलला पुन्हा एकदा दुपारी 12:30 वाजेपासून ते 5:30 वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये लेक्चरचा टाईम एक 12:30 ते 3-4 पर्यंत असेल. सेकंड वीकपासून, कारण की एकदम पहिलं चालू केल्याच 5 तास घेणं विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड जातं. पहिला आठवडा एक 3 ते 4 तास आणि त्यानंतर सेकंड वीकपासून 5 तास आपण बॅच घेणार आहोत. ज्याही विद्यार्थ्यांना डेमो करून पाहिजे असतील तर 25 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे डेमो साधारणतः तिथं अवेलेबल होतील. सध्या असलेल्या टीमपैकी मी तुम्हाला विश्वास देतो की सगळ्यात स्ट्रॉंग टीम ही संकल्प एज्युकेशनकडे उपलब्ध आहे. बीट क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, नेम द सब्जेक्ट, त्या प्रत्येक सब्जेक्टमधली बेस्ट फॅकल्टी तुमच्याकडे ह्या माध्यमातून जी ती उपलब्ध आहे. त्यामुळं जितके काही नवीन विद्यार्थी असतील ह्या नवीन विद्यार्थ्यांपर्यंत ह्या बॅचबद्दल माहिती पोहोचवा आणि त्यांना 25 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर इथे संकल्प एज्युकेशनच्या बॅचसाठी मी आमंत्रित करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.